संकष्ट अंगारक चतुर्थी श्री गणपती जन्मकथा। एकेकाळी कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती वास्तव्य करत होते। एक दिवस भगवान शंकर ध्यानासाठी बाहेर गेले असताना माता पार्वतींना स्नान करायचे होते। आपल्या रक्षणासाठी त्यांनी अंगावरील उटणे घेऊन त्यापासून एक सुंदर बालक घडवला आणि त्यात प्राण फुंकले। त्या बालकाला त्यांनी सांगितले, बाळा, मी स्नानाला जात आहे, माझ्या परवानगीशिवाय कोणालाही आत येऊ देऊ नकोस। तो बालक द्वारावर उभा राहून पहारा देऊ लागला। काही काळाने भगवान शंकर परत आले। काही वेळाने भगवान शंकर परत आले। द्वारावर उभ्या असलेल्या त्या बालकाने त्यांना आत जाण्यापासून रोखले। भगवान शंकरांनी खूप समजावले, पण बालक आपल्या कर्तव्यावर ठाम राहिला। रागाच्या भरात भगवान शंकरांनी आपल्या त्रिशूळाने त्या बालकाचे शिर छेदले। स्नानातून बाहेर आल्यावर माता पार्वतींनी हे दृश्य पाहिले आणि त्या अत्यंत दुःखी झाल्या। त्यांनी विलाप करत सांगितले की तो माझाच पुत्र होता। माता पार्वतीचे दुःख पाहून सर्व देव भयभीत झाले। भगवान शंकरांनी आपली चूक ओळखली आणि त्या बालकाला पुन्हा जीवनदान देण्याचे वचन दिले। महादेवांनी सर्व देवांना तात्काळ आदेश दिले, उत्तर दिशेकडे तोंड असलेल्या जो पहिला प्राणी सापडेल त्याचे शिर घेऊन या। देवांना हत्तीचे शिर मिळाले। ते शिर त्या बालकाच्या धडावर बसवण्यात आले। भगवान शंकरांनी त्यात प्राण फुंकले आणि तो बालक पुन्हा जिवंत झाला। माता पार्वती आनंदाने भरून आल्या। भगवान शंकरांनी त्या बालकाला आशीर्वाद देत सांगितले, आजपासून तू गणेश म्हणून ओळखला जाशील। सर्व देवांमध्ये तू प्रथम पूज्य असशील। कोणतेही शुभ कार्य तुझ्या पूजेशिवाय पूर्ण होणार नाही। ही घटना चतुर्थीच्या दिवशी घडली आणि म्हणूनच चतुर्थीला गणपती पूजनाला विशेष महत्त्व आहे। मंगळवारी आलेली चतुर्थी म्हणजेच अंगारकी संकष्ट चतुर्थी, जी अत्यंत फलदायी मानली जाते। आपणाला या कथेतून कर्तव्यनिष्ठा, आज्ञापालन आणि भक्ती यांना संदेश यश मिळते। श्री गणेश संकटांचा नाश करून भक्तांना योग्य मार्ग दाखवतात। गणपती बाप्पा मोरया, सर्व संकटांचा नाश हो। तर मग मंडळी, माझी ही कथा आपणाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।